पुण्यात सोमवारी एक शीर नसलेला मृतदेह पुणे पोलिसांना आढळून आला आणि त्यानंतर हा मृतदेह कोणाचा आहे असा प्रश्न संपूर्ण पुणे शहरच नव्हे तर राज्यभराला या संपूर्ण रहस्याने व्यापून टाकलं होतं आणि अखेर आज पुणे पोलिसांना या मृतदेहाचा शोध लागलेला आहे। या महिला मृतदेहाचं नाव आहे सकीना खान। सकीना खान शिवाजीनगर भागातील याच परिसरात राहत होती। आपण जर ही वस्ती जर बघितली तर अतिशय सामान्य कुटुंबातली सकीना जी आहे ती याच भागात राहत होती आणि तिचा खून जो आहे तो तिच्या सख्ख्या भावानेच केल्याचं आता तपासातून उघड झालेलं आहे। मात्र हा तपास करत असताना स्थानिकांच्या दक्षतेमुळे खरं तर या भागातील स्थानिक रहिवाशांनी जेव्हा पोलिसांमध्ये तक्रार दिली तेव्हा पोलिसांना हिंट लागली आणि त्यावरनं सगळा पुणे पोलिसांनी जो तपास केलेला आहे आणि यामध्ये 2 जणांना अटकही करण्यात आलेली आहे। हेच ते घर आहे जिथे सकीना तिच्या भावासोबत राहायची। मात्र संपूर्ण या एका एका छोट्या रूम वरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि थेट भावाने आणि त्याच्या बायकोने सकीनाचा अतिशय सायलेंटली मर्डर केला। कोणाला संशय येऊ नये, पुरावे नष्ट होण्यासाठी तिचे सगळे अवयव जे आहेत ते देखील छाटून टाकले। काही रहिवासी या भागातले माझ्यासोबत आहेत। किती वर्षांपासून तुम्ही या भागात राहता? सकीनाला किती दिवसांपासून तुम्ही ओळखत होता? मी शाहरुख शेख, मी या वस्तीमध्ये गेल्या 35 वर्षापासून राहतो। आमच्या 2 पिढ्या या वस्तीतल्या आणि सकीनाला आम्ही लहानपणापासून बघतो। आणि सकीनाचा स्वभाव असा होता की सगळ्या वस्तीमध्ये एक खेळीमेळीचं ती वातावरण निर्माण करायची। तिला आई नव्हती, तिला वस्तीमध्ये जे कोणी काय खायला द्यायची ती खाऊन दिवस काढायची आणि खूप गोड स्वभाव होता। आणि खूप वाईट झालं तिच्याबरोबर। तिच्या सख्ख्या भावानी या 10 बाय 10च्या खोलीसाठी तिचे अक्षरशः फाशी देऊन तुकडे केले। माझी फक्त फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना आणि अजितदादांना विनंती आहे त्याला जन्मठेपेची, त्याला आणि त्याच्या बायकोला अशफाक खान आणि हमीदाला जन्मठेपेची शिक्षा व्हावी ही माझी हात जोडून विनंती आहे। तुम्हाला नेमका या तिच्या भावांवर आणि वहिनीवर केव्हा डाऊट आला होता? किती वर्षांपासून सकीना राहायची आणि काय वाद होता? सकीनाचं बालपण इकडे गेलं। सकीनाचं वय अंदाजे 47 ते 50। सकीना आमच्या घरी कंटिन्यू असायची, आमचे लेकरं वगैरे सांभाळायला। तर सकीना आमच्या आईला आणि मला सांगायची भाऊ मारतो, अंगावर गरम तेल टाकतो। तर गेले 8-10 वर्षापासून हा सगळा त्यांचा वाईटपणा निर्माण झाला होता फक्त या घरामुळे। तर या घरामुळे निर्माण झाला होता। तर याच्यावर यापूर्वी आयटम केले होते, गळा दाबायचा प्रयत्न वगैरे सकीनाने त्यावेळेस मला सांगितलं होतं। आणि मागच्या 8 दिवसापूर्वी सकीना जेव्हा गायब झाली तर माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली की हो ना हो 100% अशफाक खान आणि त्याच्या बायकोनी तर तिचं काहीतरी बरं वाईट केलं असेल। पण आम्हाला पण माहिती नव्हतं। काल आम्ही शॉक झालो की सख्ख्या भावाने तिचे तुकडे गेले। म्हणजे मारायची एक पद्धत असते, अक्षरशः तुकडे गेले आणि त्याला शिक्षा लागली पाहिजे। सरकारला माझी आजूबाजू विनंती आहे। इतर रहिवासी आहेत। काकू, किती वर्षांपासून तुम्ही या वस्तीत राहताय? सकीनाचं नेमकं घर कसं होतं? 25 वर्ष राहतो आम्ही। छोटच घर आहे। ती काय करायची दिवसभर? तिची दिनचर्या कशी असायची? धुणं भांडी करायची दिवसभर आणि तिकडनंच आणलेलं खायची प्यायची, इथंच असायची, माणसांच्यात मिसळायची। पण ती तिच्यात आणि तिच्या भावांमध्ये जो वाद होता तो नेमका कशामुळे व्हायचा? ते असंच घरावरनच वगैरे व्हायचा आणि काय ती त्यांना नकोशीच होत होती। ती दिसली की रागच यायचा त्या लोकांना तिचा। असं म्हणतात की खरं तर भाऊ हा बहिणीच्या सुरक्षेसाठी 24 तास तत्पर असतो। मात्र इथे सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या करून निष्पाप बळी घेतलाय। या तरुणाला पोलीस काय शिक्षा देतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।